तर कसं काय पब्लिक, आज आपण फसलो आहे लोणावळ्याच्या परत एकदा ट्रॅफिक जाम मध्ये. पुढं काहीतरी डोंगर कोसळलाय, त्यामुळे आपण तळेगाव, ऍक्च्युली आमची रेल्वेने जायची होती, तर रेल्वे आमची कॅन्सल झाली आहे. त्यामुळे आम्ही बसने निघालो, तर आमची बस सुद्धा ही कॅन्सल झाली आहे. पुढं डोंगर कोसळल्याने आमचा रेल्वे ट्रॅक आणि बसने जायचा मार्ग दोन्ही सुद्धा बंद आहे. मित्रांनो, तुमची पण बस कॅन्सल झाली तर टेन्शन घ्यायचं नाही. जिथं बस थांबले तिथं उतरायचं आणि असा फिरायचा, नुसता फिरायचा. पैसा दिला तर पूर्ण वसूल करायचा, नुसता फिरायचा. माझ्या चॅनल मध्ये तुम्ही असं जोडून राहा, तुम्हाला असंच ब्लॉग बघायला भेटतील. कुठं भेटेल त्याचं आपण टेन्शन घ्यायचं नाही. कुठं ना कुठं जायचंच आहे आपल्याला. बस वाल्याने मला सोडून दिले, मला सोडून पुढे गेले. पळत चालतोय आता 1 किलोमीटर. तर आपल्या चॅनलला असंच सबस्क्राईब करा, तुम्हाला असलेच ब्लॉग बघायला भेटतील. कुठं अडकलेले कुठं, कारण आमचं जीवन सरळ चालत नाही. मजा येत आहे. इथं आलं ना, मन रमून जातंय, हरून जातंय, खूप बरं वाटतंय. इकडचं वातावरण एक वाईबच वेगळी असते. इथं खूप शांतता, एकात्मता, असं काही 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 सर्व समाधान आहे इथं. एक नंबर समाधान. तर कसं तसं आपण धडपडत इथपर्यंत आलेला आहे आणि पनवेल पर्यंत पोहोचलेला आहे. अजून आम्हाला पनवेल वरून दादरला जायचं आहे. हो, अजून काय काय होत आहे. फायनली मी मेट्रो वरून आपल्या घराकडे आलेलो आहे. 5 मिनिटात मी माझ्या घरी पोहोचल. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.